पावसाळा असो वा सुट्टीचा दिवस, हॉटेलसारखी खमंग बटरी मुंबई स्टाईल पावभाजी खाण्याची मजा काही वेगळीच असते, नाही का? मग आपण बाहेरून मागवण्याची घरच्या घरी स्ट्रीट स्टाईल पावभाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत, अगदी सोप्या पद्धतीने. नमस्कार मंडळी, मी सोनल आणि खमंग कट्टा बाय सोनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. चला मग आजच्या खमंग रेसिपीला सुरुवात करूया. पावभाजीसाठी लागणाऱ्या सगळ्या भाज्या मी स्वच्छ धुवून कापून घेते. सगळ्या भाज्या आपण रफली चॉप करून घेऊ, खूप जास्त बारीक करायची गरज नाही. आपल्याला लागणार आहे शिमला मिरची, बटाटा, गाजर, फ्लावर मी गरम पाण्यात थोडं मीठ टाकून स्टीम करून घेतली आहे. त्याचसोबत कांदा, टोमॅटो, वाटाणे आणि बीटामुळे भाजीला कलर छान येतो. पावभाजीसाठी लागणाऱ्या सगळ्या भाज्या मी कापून घेतल्या आहेत. बघा किती छान दिसत आहे. आता सगळ्या भाज्या कुकरमध्ये शिजवून घेऊ. बटाटे, स्टीम केलेली फ्लावर, गाजर, वाटाणे, शिमला मिरची आणि बीट. आता मी या सगळ्या भाज्यांमध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालते. आणि कुकर बंद करून या भाज्या मऊ शिजवून घेणार आहे. चला तर कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या काढून घेऊ. कुकरची वाफ काढून एकदा भाज्या चेक करून घेऊ. बघा, भाज्या अगदी मऊ आणि मस्त शिजल्या आहेत. या भाज्या पोटॅटो मॅशरच्या मदतीने मस्त मिक्स करून घेऊ. सगळ्या भाज्या व्यवस्थित मॅश झाल्या की पावभाजीला मस्त दाटसरपणा येतो. आता आपण भाजीला मस्त अशी फोडणी देऊन घेऊ. एका पॅनमध्ये थोडं तेल आणि बटर घालून घेतलंय. बटरमध्ये नेहमी तेल घालायचं, म्हणजे आपलं बटर जळत नाही. बटर वितळलं की आपण त्यात घरगुती आलं लसूण पेस्ट घालून घेऊ. ही आलं लसूण पेस्ट बटरमध्ये थोडी तडतडू द्यायची, जेणेकरून त्याचा कच्चा वास पूर्णपणे निघून जाईल. आता मी बारीक चिरलेला कांदा घालून छान गुलाबी रंगावर परतवून घेते. बघा, आपला कांदा छान गुलाबी रंगावर परतून झाला आहे. त्यानंतर मी यात टोमॅटो घालून घेते. सोबतच सुके मसाले पण घालून घेऊ. 2 चमचे काश्मीरी लाल तिखट, 2 ते 3 चमचे पावभाजी मसाला, लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा गरम मसाला. चवीनुसार मीठ. मिठामुळे टमाटे लवकर सॉफ्ट होतात. हे सर्व मसाले घालून परतून घेऊ. आता टोमॅटो छान गाळ होईपर्यंत आणि मऊ शिजेपर्यंत आपण परतून घेऊया. मसाले पॅनमध्ये जळू नये म्हणून मी थोडं पाणी घालून घेते. टोमॅटो व्यवस्थित सॉफ्ट झाले की पोटॅटो मॅशरने मॅश करून घेऊ, जेणेकरून आपल्या भाजीला एकदम एकजीव आणि मस्त टेक्स्चर येईल. आपली ही खमंग फोडणी मस्त तयार झाली आहे. आता थोडं पाणी घालून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊ. यात नेहमी गरम पाणी घालायचं, कारण यामुळे भाजीची चव आणि मसाल्यांचा रंग अगदी तसाच टिकून राहतो. पाणी थंड घातल्यामुळे भाजीची कुकिंग प्रोसेस स्लो होते, त्यामुळे नेहमी गरम पाण्याचा वापर करायचा. ह्या फोडणीला मस्त एक उकळी काढून घेऊ. बघा, भाजीला मस्त तेल सुटलं आहे. आता आपण हे मिश्रण शिजवलेल्या भाज्यांमध्ये ओतून घेऊ. असं केल्यामुळे मसाल्याची चव आणि भाजीचा कलर अप्रतिम टिकून राहतो. यानंतर ही भाजी मस्त मिक्स करून घेऊ आणि कमीत कमी 10 ते 15 मिनिटं मंद आचेवर शिजवून घेऊ. जसा हा मसाला भाज्यांमध्ये मिक्स होतोय तसा संपूर्ण घरात एक खमंग आणि तोंडाला पाणी आणणारा सुवास सुटतो. भाजी जितकी चांगली उकळेल तितके सगळे मसाले, बटर आणि भाज्यांचा अर्क एकमेकांमध्ये छान मुरेल. वरून थोडं बटर आणि कोथिंबीर भुरभुरली की बघा, आपली अस्सल मुंबई स्टाईल पावभाजी दिसायला नाही तर खायलाही एकदम तयार आहे. भाजी तर तयार आहे आपली, पण पावभाजीची खरी मजा कशात आहे माहिती का? या बटरमध्ये शेकलेल्या पावामध्ये. मी काय केलंय बघा, तव्यावर भरपूर बटर टाकलंय, त्यावर थोडासा पावभाजी मसाला पसरवून घ्यायचा आहे.
आता आपले मऊ मऊ पाव त्यावर दोन्ही बाजूंनी खमंग आणि थोडे क्रिस्पी होईपर्यंत शेकून घेऊया. असा मसाला पाव खाताना तोंडाची चव तर खरोखर अप्रतिम होते. ताटात मांडणी करताना काय करायचं? एका बाजूला गरमागरम भाजी, वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कांदा, त्यावर आवर्जून एक बटरचा तुकडा ठेवायचा आणि आपले हे खमंग शेकलेले पाव, जोडीला कांदा, लिंबू आणि काकडी. तर मंडळी, कशी वाटली ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली पावभाजी? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि खमंग कट्टा बाय सोनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत खात राहा आणि आनंदी राहा.